आता बातम्या पाहूया विस्ताराने। सुरुवातीलाच बातमी आहे मुस्लिम आरक्षणासंदर्भात। शिक्षणातील मुस्लिम आरक्षण 5% जे आहे त्या संदर्भात याचिका न्यायालयात दाखल करण्यात आलेली आहे। शिक्षणातील 5% मुस्लिम आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे। मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली असून यावर निर्णय लवकरात लवकर द्यावा अशी मागणी सुद्धा केलेली आहे। महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाविरोधात ही याचिका दाखल करण्यात आली आहे। उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असून सरकारच्या आदेशाला स्थगिती देण्याची मागणी सुद्धा करण्यात आली आहे। अधिक माहिती घेऊया, आपल्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे आपल्या सोबत जोडल्यात। ज्योत्स्ना, जगदीश अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की महाराष्ट्र सरकारने जे आहे ते एक GR काढला होता, ज्याच्यामध्ये मुस्लिम समाजाला जे आहे ते 5% शैक्षणिक आरक्षण जे होतं त्या संदर्भातला हा GR होता आणि 5% आरक्षण असल्याचं GR काढून मुस्लिम आरक्षण शैक्षणिक संस्थांना त्यांनी रद्द केलं होतं। याच्यावरती जे आहे ते काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी जे आहे ते ट्विट करून म्हटलं होतं की हे आम्ही केलेला निर्णय होता, ज्याला महायुती सरकारने जे आहे ते थांबवलेला आहे आणि याचा विरोध जो आहे तो एकूणच विरोधकांनी केला होता। मात्र आता जे मुंबई उच्च न्यायालयातले वरिष्ठ वकील सय्यद एजाज अब्बास यांनी जे आहे ती एक रिट पिटिशन मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली आहे आणि महाराष्ट्र सरकारने शिक्षणातील 5% मुस्लिम आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाच्या विरोधात ही रिट पिटिशन जी आहे ती दाखल करण्यात आलेली आहे। आणि या संदर्भात उच्च न्यायालयाने ही याचिका दाखल म्हणजे जी याचिका आहे ती स्वीकारलेली आहे आणि 17 फेब्रुवारी रोजी ही याचिका 17 फेब्रुवारीची रोजी जी आहे ते ही GR काढण्यात आलेलं होतं। आता या प्रकरणाची सुनावणी 23 फेब्रुवारीला होणार आहे। ठीक आहे, धन्यवाद ज्योत्स्ना दिलेल्या माहितीबद्दल।